विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। अमित, नेमकं त्या दिवशी काय झालं, कशावरनं ही घटना घडली, ह्या आधी तुझे आणि मारणाऱ्या व्यक्तीचे काही याबाबत काय हे झालेलं? गेल्या 2 वर्षापासून तो काही ना काही कारणाने माझ्याशी हुज्जत घालत असायचा, पण शिल्लक म्हणजे किरकोळ हुज्जत असायची। पण यावर्षी त्यांनी जो काही कारण बनवला तो कारण काय असं नव्हतं की ज्याच्यावरून तो माझ्यावरती जीवमार हल्ला करेल। हे सगळ्या गोष्टी कशा घडल्या मला त्याचं काही कल्पना पण आली, कारण की अंदाजच नव्हता की एवढा मोठा विषय मी कोणाबरोबर केला असेल। साधारणपणे मी आपला कोजागिरीचा कार्यक्रम सर्व वार्डामध्ये फिरून सालाबादप्रमाणे मी आपल्या मैदानात उभा होतो। माझ्याबरोबर माझे एक सहकारी होते। आम्ही सवयीप्रमाणे रोज गाडीतून उतरल्यानंतर चर्चा करतो, ती चर्चा करत होतो। तेवढ्यात हा समोर आल्यानंतर यांनी सरळ माझ्यावरती डायरेक्ट तुला खलास करून टाकतो, तुझा नेहमी मला हे आहे ते आहे। मी तरी त्याला बोललो तुला मी वारंवार सांगत आलो की तू कोणाचा तरी खाद्दा होऊ नकोस, कोणाला वापर करू देऊ नकोस। मला त्याच्या कल्पना येत होती। मी पोलीस स्टेशनला गेल्या 2 वर्षापासून या बाबतीत सूचना देतोय, त्याच्यावरती वारंवार तक्रारी आहेत, मंडळाच्या आहेत, आमच्या आहेत। 2 वर्षापूर्वी त्यांनी माझ्या एका सहकारीला असंच कामावरती जाताना मारून त्याची व्हिडिओ बनवून लोकांना व्हायरल करून भीतीचा वातावरण निर्माण केला होता। त्याची देखील त्याच्यावरती 326चा गुन्हा दाखल होता, तडीपारीमध्ये होता तो। याच्यामध्ये पण आपण कधी त्याला अडथळा केला नाही। पण हे जे काय होतोय याच्या मागची पार्श्वभूमी माहिती करण्यासाठी मी पोलिसांना वारंवार सूचना देतो की माझ्या जीवाला धोका आहे साहेब, माझ्या मैदानामध्ये तुम्ही काही ना काही प्रोटेक्शनची व्यवस्था करा। पण टाळण्यात आलं ते की बोला काय असं घडलं तर आपण बघूया। शेवटी त्यांनी आज या 7 तारखेला त्यांनी माझ्यावरती जीवमार करण्याचा हल्ला केला। तो मला मारत असताना मला मारून जेव्हा त्याला माझी इकडची लोक जेव्हा बाहेर पडली तर तो तिथून निघून गेला, पळाला तो। पण मी जेव्हा उठलो तेव्हा आमच्या वरच्या रोडच्या दिशेने आणखी लोक धारदार शस्त्र घेऊन ते लोक तलवारी वगैरे घेऊन ते लोक धावत येत होते। पण त्यांना समजलं की काहीतरी उलटा घडलं, त्याच्यामुळे ते लोक आमच्या इकडचे एक गुजराती चालले त्या गल्लीतून ते लोक पळून गेले। आणि मी हा जो हल्ला आहे हा कुठेतरी क्लस्टरच्या माध्यमातून त्याच्यामुळे झाला, विरोध करतो क्लस्टर मधला, त्यामुळे हा हल्ला झाला का? आणि जो आरोपी आहे तो अजून देखील फरार आहे, त्याच्या मागे कोण राजकीय नेत्यांचा हात आहे का? नाकारता येत नाही, कारण की माझ्या प्रभागामध्ये गेल्या 2 वर्षापासून क्लस्टरच्या विरोधात माझी कठोर भूमिका मी क्लस्टरच्या सर्व अधिकाऱ्यांना पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्या चुका त्यांच्यासमोर निदर्शनाला आणून दिल्या। त्याच्यामुळे माझी इथं नंबरिंग बंद होती। मी जनता दरबारमध्ये नाईक साहेबांकडे अर्ज दिला होता, तेव्हा देखील त्यांना सांगितलं होतं की बाबा याच्या इथं यांच्या लोकांच्या मागणीशिवाय तुम्ही काय तिथं नंबरिंग करू नका। आता त्याच्यामुळे माझ्या इथं क्लस्टर थांबला होता। आता जे विरोधात होते ते समर्थनात झाले आणि मी एकटा तिथं विरोधात राहिल्यामुळं त्याच्या मागेही हा प्रसाद राऊत जो आहे आरोपी, हा त्यांच्याबरोबर त्यांचं उठणं बसणं होतं। त्याच्यामुळे मला ती शंका नाकारता येत नाही। मी म्हणून पोलिसांना या अर्जाच्या माध्यमातून मी त्यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही त्याचा CDR काढून त्याच्या कॉलची रेकॉर्ड काढा। त्यांनी माझ्यावरती हल्ला करायच्या अगोदर मला संशय आहे की काही त्यांनी वरिष्ठांशी ज्यांनी त्याला बॅकअप दिला असेल, कारण की त्याच्याशिवाय शक्य नाही। माझ्या राहत्या प्रभागामध्ये माझा जो काय प्रभाव आहे त्या अनुषंगाने त्याची हिंमतच होऊ शकत नाही एकट्याची का तो माझ्यावरती असं जीवमार हल्ला करू शकतो। त्याला माहिती आहे की सतत माझे इथं लोक असतात, पण त्याला काही ना काही बॅकअप असल्यामुळं त्यांनी हे कृत्य केलेलं आहे अशी माझा विश्वास आहे। त्यामुळे माझी पोलिसांना विनंती आहे की त्यांनी याची पूर्ण पार्श्वभूमी तपासून घ्यावी, याच्या मागे जो कोण असेल त्याला आपल्या माध्यमातून समोर आणण्याचा मला सहकार्य करावा। आणि एक विनंती आणखी माझी आहे का मला आता पण माझ्या जीवाला धोका आहे, त्यामुळे मला पोलिसांनी मला सहकार्य करावा। मला माझ्याबरोबर माझी इथे पोलीस बंदोबस्त देण्याचा मला
सहकार्य करावं अशी माझी विनंती आता आहे. तुझी मागणी काय आहे? आता अजून देखील तो जो मेन आरोपी आहे तो फरार आहे बोलताय आणि 4 आरोपींना अटक केलेली आहे, तर तुमची मागणी आहे मुख्य आरोपीला अटक करावी म्हणून. हा, मुख्य आरोपीलाच अटक झालं पाहिजे ना. हे जे आरोपी अटक झालेले आहेत यांचं जर खरंच म्हणजे तेवढा हे असतं तर आतापर्यंत तो आरोपी आला पाहिजे होता ना. आज एवढे 7 दिवस झाले, तुम्ही शिल्लक कोणाचे भांडं होतात तर तुम्ही अख्ख्या घर कुटुंबाला त्याचे उचलून आणता. बाकीचे जो सामान्य नागरिक आहे त्याला जर एखादी त्याची काही घटना घडली तर तो जर कुठे घाबरून जर बाजूला गेला तर तुम्ही अख्ख्या त्याच्या कुटुंबाला घेऊन येता. आज यांच्या कुटुंबाच्या एका व्यक्तीला तुम्ही अजून आणला नाही. त्याचा सासरा याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे, त्या सासऱ्याला तुम्ही अजून एकदा पण तपासाला बोलवला नाही. तर वरदस्त आहे यांच्यावर, त्यामुळेच काय हो, त्याच्यामुळे कारण की काय की पोलीस त्यांचं काम बरोबर करतात. म्हणजे ज्या पद्धतीने त्या लोकांनी मला प्रत्येक गोष्टीला सहकार्य केलं त्याच्यात काही शंका नाही, पण त्याच्यामध्ये कुठेतरी दुय्यम भूमिका दिसून येते. कारण की एवढं महाराष्ट्र पोलीस तरी एवढं तरी हे नाही की अशा या फाजील आरोपीला एवढे दिवस तो लांब राहून वरतून तो आता इंस्टाग्रामच्या आणि याच्या माध्यमातून माझ्या प्रभागामध्ये तो लोकांना आता पण धमकवतोय का मी जर अमित पाटीलवरती हात टाकू शकतो तर तुमचा पण काही करू शकेन मी. तर त्यामुळं माझ्या प्रभागामध्ये पण ते भीतीचं वातावरण आहे. ती भीती काढण्यासाठी एकमेव साधन आहे ते म्हणजे पोलीस प्रोटेक्शन आणि पोलीस बलांनी याच्यामध्ये खूप मनापासून सहकार्य केलं पाहिजे. कारण की माझ्या इकडचा प्रभाग तुम्ही आता वारंवार घटना ऐकताय की गरजुल्यांचे आणि यांचे खूप त्रास आहेत. आमच्या इथे कमीत कमी 7 ते 8 आता रेकॉर्डवरचे तडीपार गुन्हेगार आहेत. त्यामुळे पोलिसांनी खूप सिन्सिअरली याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. भाजपचा पदाधिकारी आहे, भाजपचाच मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस, काय मागणी करशील? मागणी तीच आहे जी त्यांनी नाशिकला जसं सिनियर तिकडं कमिशनरांना जसं त्यांनी सीएम साहेबांनी आदेश दिलाय तो आदेश फक्त नाशिकला नसावाच. त्यांचा आदेश प्रत्येक जिल्ह्यासाठी आहे. तो असं नाही की त्यांनी फक्त नाशिकला दिलाय, तो प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक कमिशनरला आहे की अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना भर रस्त्यावरती आणून त्यांची भाईगिरी जी आहे ती लोकांच्या समोर आणली पाहिजे की भाई कुठून कुठपर्यंत जातात. आज मी हे बोलताना माझ्या मनात आता ही भीती आहे की मी आज हे बोलतोय या गोष्टीसाठी पण पोलिसांनी जर हलगर्जीपणा केला तर उद्या पण माझ्या जीवाचा काही कमी जास्त होऊ शकतो. त्यासाठी ह्या आरोपीची जे कोण निगडीत आहेत यांनी उद्या माझ्या जीवाचा काही कमी जास्त झाला तर याच्यासाठी ते सर्व जिम्मेदार असले पाहिजेत. म्हणून त्यांना उघडकीस आणणं आणि त्यांचा यांच्याशी काय संबंध आहे हे माहिती करणं खूप गरजेचं आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.